नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील चपात्या घेतलेल्या आहेत. अगदी ह्या आत्ताच बनवलेल्या आहेत. शिल्लक राहिलेल्या चपात्या जरी घेतल्यात तरी चालतात. अगदी मुलायम चपात्या घ्यायच्या. ह्या ठिकाणी आपल्याला थोड्याही सुकलेल्या घ्यायच्या नाहीत. ह्या ठिकाणी चपात्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. अगदी लहान आकारात तुकडे नाही केले तरी चालतात. असं मोठे मोठे करून तुकडे आपल्या पूर्ण चपातीचे आता करून घ्यायचे. त्यानंतर 3 चपात्या ह्या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तुम्ही जास्त चपात्या घेतल्यात तरी चालतात. मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत त्यामुळे मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी आपल्याला आज ह्या ठिकाणी स्नॅक्स बनवायचं आहे. अगदी पटकन झटपट सहज कोणालाही बनवता येणार आहे. ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये जे तुकडे केले चपाती ते टाकून द्यायचे. आता ह्या चपातीमध्ये आपण ह्या ठिकाणी गूळ आपण ह्या ठिकाणी थोडंसं मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे तो टाकून द्यायचा. त्यानंतर 1 वाटी इतकं टाकलं आहे. गोड हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे. ह्या ठिकाणी खोबरं आहे जे मिक्सरला काढलेलं आहे अगोदरच 2 चमचे साधारणतः टाकून घेतलेला आहे. 2 चमचे मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू बदाम आणि ह्या ठिकाणी आपण पिस्ता मिक्स करून घेतलेला आहे. 2 चमचे साधारणतः तुकडे टाकून घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी अक्रोड घेतलेला आहे. 2-3 अक्रोडचे तुकडे घेतलेले आहेत. अगदी हेल्दी बनवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे. अक्रोड टाकून झालं की ह्या ठिकाणी आता आपण थोडी विलायची घेतलेली आहे. ती विलायची आपण सोलून टाकून देणार आहोत. पावडर असले तरी टाकलं तरी चालते. या ठिकाणी सोलून मी 2 ते 3 विलायची इतक्या टाकलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी आपण मिक्सरला हे छान फिरवून घेणार आहोत. ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी ह्या पद्धतीने दरदरीत फिरवून घेतलं आहे. जास्त पण एकदम बारीक केलं नाही, दरदरीत आपण ह्या ठिकाणी फिरवून घेतलेलं आहे. मस्त मिक्स झालेलं आहे. पूर्णतः आपल्याला काढून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी लहान आकारामध्ये आता आपण लाडू बनवून घेणार आहोत. त्या अगोदर ह्या ठिकाणी आपण पूर्ण जे चपाती मिक्स केलं आहे ते काढून घेतलेलं आहे आणि 2 चमचे इतकं ह्या ठिकाणी आपण अजून तूप टाकून घेतलेलं आहे आणि ते स्किप झालेलं आहे त्याच्यामुळे मी सांगत आहे ह्या ठिकाणी तूप घातलेलं आहे. आता आपण लहान आकारामध्ये ह्याचे लाडू बनवणार आहोत. शॉर्ट टिफिनसाठी मुलांना 2 लाडू जरी दिलं तरी अगदी मस्त पोटभरीचा नाश्ता होतो. दुसरं काहीच द्यायची गरज पडत नाही आणि हेल्दी आणि कमी वेळामध्ये आपण हे 2 दिवसाकरता सुद्धा आपण हे लाडू असे बनवून ठेवू शकतो. काहीच होत नाही. थंडी असल्यामुळे बिलकुल हे खराब होत नाही. अगदी लहान मोठ्या आकारामध्ये जसं पाहिजे तसं आपण हे लाडू बनवू शकतो. अगदी ह्या आकारात मी सर्व लाडू बनवून घेणार आहे. अगदी फटाफट होतात, बिलकुल वेळ लागत नाही. कमी वेळामध्ये हे लाडू बनवून तयार होतात. तुम्हाला हे लाडू कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. जर माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी नवीन असे व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्हाला जर माझ्याकडनं कुठली आणखीन रेसिपी पाहिजे तर प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हे लाडू कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.